नवीन ते जुने सोनगीरपाडा रस्ता भ्रष्टाचाराच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार। सोनगीरपाडा सिमेंट रस्ता निकृष्ट, पावसाचे पाणी घरात, नागरिक संतप्त। नंदुरबार तालुक्यातील नवे सोनगीरपाडा ते जुने सोनगीरपाडा दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला आहे। रस्त्याची उंची 1 फूट वाढवल्याने पावसाळ्यात पावसाचे पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरत आहे। स्थानिक नागरिक संदीप सामडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे। तक्रारीत गंभीर आरोप करण्यात आला आहे। सिमेंट काँक्रिटीकरण करताना स्टीलचा अर्थात लोखंडी सळईचा वापर करणे बंधनकारक असते, मात्र या रस्त्यात कोणत्याही प्रकारची लोखंडी सळई वापरलेलीच नाही। त्यामुळे रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून ठेकेदाराने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचे निष्पन्न होत आहे। रस्ता करताना पाण्याचा योग्य निचरा करण्यासाठी गटारीचे काम करणे आवश्यक होते, परंतु पीडब्ल्यूडीने ते केलेले नाही। परिणामी आजूबाजूच्या घरामध्ये पाणी साचून राहते। रस्ता झाला पण जगणे अवघड झाले, अशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। संदीप सामडे यांनी दिलेल्या निवेदनात मागणी केली आहे की सदर रस्त्याची तातडीने चौकशी होऊन दोषी ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी, तसेच पाणी निचऱ्याची व्यवस्था करण्यात यावी। पालकांनी दुसरी महत्त्वाची मागणी केली आहे, सदर सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याचे पूर्ण एस्टिमेट आम्हाला उपलब्ध करून देण्यात यावे, म्हणजे किती निधी आला आणि किती निधी खर्च झाला आणि काय काम झाले याचा हिशोब नागरिकांना द्यावा, अशी मागणी आहे। सरकार आदिवासी विकासाच्या मोठ्या गप्पा मारते, मात्र जमिनीवर प्रत्यक्षात निकृष्ट कामे होत आहेत। सोनगीरपाडा रस्त्या प्रकरणाने पीडब्ल्यूडीच्या कारभारावर आणि देखरेख यंत्रणेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। जिल्हा प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सातपुडा न्यूज वाहिनी, नंदुरबार।